प्रश्नाबद्दल शेतकऱ्यांच्यासाठी जनतेसाठी आंदोलन करायचा अधिकार हा प्रत्येकाला त्या ठिकाणी आहे आणि त्यानुसार आज जे आंदोलन होतंय ते आंदोलन त्याच्याबद्दल माझी काही बाबीच्या संदर्भात त्यांना विनंती राहणार आहे की आपण हा प्रश्न जरा समजून घ्या। हे खरं आहे की कांद्याचे भाव गेल्या काही वर्षामध्ये पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय। शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरकारने याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढला पाहिजे। गेल्या 27 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला एक बैठक झाली। त्या बैठकीला केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेब होते। त्याचबरोबर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंगजी चौहान होते आणि अन्न मंत्री श्री प्रल्हाद जोशी हे होते। महाराष्ट्रातले अनेक मंत्री होते। मी स्वतःही त्या डेलिगेशनमध्ये होतो आणि केंद्र सरकारच्या समवेत साखर धंद्याच्या अडीअडचणीच्या संदर्भात आणि कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये हे डेलिगेशन भेटून चर्चा झाली। त्या ठिकाणी सुद्धा मी माझी मतं मांडलेली आहे। तर मी या निमित्तानं काही बाबींच्याकडं लक्ष वेधू इच्छितो। त्याच्यामध्ये हे देश स्तरावरचे आकडे आहेत। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार, राजस्थान, तामिळनाडू या राज्यामध्ये प्रामुख्यानं कांद्याचं उत्पादन घेण्यात येतं। गेल्या वर्षी 307 लाख मेट्रिक टन हा देश पातळीवर कांद्याचं उत्पादन झालं होतं। ते यावर्षी 327 लाख मेट्रिक टन इतकं झालेलं आहे। लागवडी खालचं क्षेत्र हे जर आपण पाहिलं तर खरीप, लेट खरीप आणि रब्बी या हंगामामध्ये 170 लाख टन कांद्याचं उत्पादन आणि 151 लाख टन या वर्षामध्ये कांद्याचं उत्पादन त्या ठिकाणी झालेलं आहे। आता याच्यामध्ये भारत आणि महाराष्ट्राची जर तुलना केली तर महाराष्ट्रामध्ये 55.56 इतकं टक्केवारीमध्ये उत्पादन झालेलं आहे आणि यावर्षी 46.15 इतकं उत्पन्न झालेलं आहे। आता महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं म्हटलं तर नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक होते। आता महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं म्हटलं तर जवळजवळ 57,400 क्विंटल एवढी आवक झालेली आहे आणि सरासरी दर हा 904 इतका मिळालेला आहे। तो प्रत्येक महिन्यातला वेगळा आहे। ऑक्टोबरमध्ये तो 1166 होता, तो हळूहळू खाली आलेला आहे। त्यामुळं आता जर प्रमुख बाजारपेठा पाहिल्या महाराष्ट्रातल्या तर लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, येवला, मनमाड, सोलापूर आणि पुणे या प्रमुख बाजारपेठा आहेत आणि या बाजारपेठामध्ये जे सरासरी भाव आहेत ते 900 ते 150 रुपये प्रति क्विंटल आहेत। अनेक बाजार समित्यांमध्ये 500 ते 800 प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे आणि रब्बी हंगामातील काढणीच्या वेळेला कांदा जो भिजला गेला त्याच्यामुळे कांद्याची गुणवत्ता कमी झाल्याचं आपल्याला दिसतंय। त्यामुळे अनेक ठिकाणी
शेतकऱ्यांना 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल इतकं अत्यल्प घटना घडल्याचे निदर्शनास आलेलं आहे. आता कांदा दरामधली जी घसरण झालेली आहे, ही घसरण प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये आवक झाल्यामुळं निर्यात धोरणामध्ये जी सुसूत्रता असायला पाहिजे, जी केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे, ती निश्चितता आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि ज्या वेळेला खूप जास्त उत्पन्न होतं त्यावेळेला कांद्याच्या साठवणुकीच्यासाठी जेवढी आवश्यक साठवणुकीची व्यवस्था करायला पाहिजे ती व्यवस्था आज नाही आहे. आणि त्यामुळं आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता केंद्र सरकारकडं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळानं ज्या काही मागण्या केलेल्या आहेत, तर जो देशाचा बफर स्टॉक 3 लाख टन इतका होता, तो 10 लाख टनपर्यंत वाढवण्याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला विनंती केलेली आहे. त्याचबरोबर कांदा जो खरेदी केला जाईल या नाफेड किंवा या सगळ्या केंद्रांच्यावर, NCCF आणि बाकीच्या केंद्रांवर, त्याच्यातून दिले जाणारे पैसे हे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये DBTने जावेत, अशा प्रकारची सुद्धा आपण एक मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि जर या काही गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये आणखीन एक मागणी आपण केलेली आहे की किरकोळ बाजारामध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत कांद्याचा दर गेल्याशिवाय आपण निर्यात शुल्क लावू नये. 45च्या वरती जर कांद्याचा दर गेलाच तर आपण निर्यात शुल्क लावायला हरकत नाही, की जेणेकरून देशातल्या जनतेला सुद्धा कांदा स्वस्तात मिळेल आणि शेतकऱ्याला सुद्धा योग्य पद्धतीने तो कांदा मिळेल. आता याच्या आधी राज्य सरकारच्या वतीनं अनेक निवेदनं, मग आपल्या पणन मंत्र्यांना 6 मार्च 26ला निवेदन पाठवलेलं आहे राज्य सरकारने. त्याच्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि पणन मंत्र्यांनी केंद्र सरकारकडून हे कांदा निर्यातीवरचं शुल्क रद्द करण्याच्या संदर्भात जी विनंती केली होती ती केंद्र सरकारने आता मान्य केलेली आहे. त्याचबरोबर योजनेच्या अंतर्गत जे अनुदान आहे ते अनुदान 1.9% ते 4% न्यावं, अशा प्रकारे विनंती केंद्र सरकारला माननीय मुख्यमंत्र्यांनी 10 ऑक्टोबर 25ला केलेली आहे. आणि श्रीलंकेमधलं जे आयात शुल्क आहे ते कांदा किमतीच्या दुप्पट आहे. त्यामुळं भारतीय कांदा स्थानिक बाजारामध्ये महाग दराने मिळतो आणि तुलनेने चीन व पाकिस्तानचा कांदा स्वस्त दराने उपलब्ध होतो. आता निर्यातीची जर परिस्थिती आपण जर पाहिली तर साधारणपणानं भारतातून यावर्षी जो कांदा निर्यात झालेला आहे तो 3,832 इतका निर्यात झालेला आहे मेट्रिक टनामध्ये. आणि राज्याचं देशाच्या प्रमाणात जो आपला महाराष्ट्रातून निर्यात झाला तो 10,60,000 इतका कांदा निर्यात झालेला आहे. देशामधून निर्यात झालेल्या कांद्याचं आणि महाराष्ट्रातल्या कांद्याचं जर आपण प्रमाण जर पाहिलं तर महाराष्ट्रातून 68% कांदा हा निर्यात झालेला आहे. आता ही झाली सगळी परिस्थिती. आता केंद्र सरकारकडे ज्या मागण्या 27 मेच्या मीटिंगमध्ये दिल्लीला ज्या झाल्या त्याच्यामध्ये केंद्र सरकारने निर्यात बंदीच्या संदर्भात राज्यातल्या कांदा उत्पादकांशी चर्चा करावी असा निर्णय अशी विनंती आपण केली होती. आणि त्याचबरोबर
एक्सपोर्टचं अनुदान जे आहे ते 4% वाढवावं अशी पण राज्य सरकारने विनंती केलेली आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्याकडून कांदा खरेदी करण्यासाठी तातडीनं केंद्र सुरू करावी केंद्र सरकारने, आणि केंद्र सरकारच्या किंमत आणि स्थिरता